नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। नहि प्रपश्यामि ममापनुद्यात यच्छोकमुच्छोषणमिंद्रियाणां। अवाप्य भूमा वसपत्नमृद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यं। मग देखा तेत फाल्गुनु घेतला असे भ्रांती कवळुनु। जैसा घन पडळी भानू आच्छादिजे। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत। आत्मज्ञान प्राप्तीकरिता शरणागती करावी लागते। आनुकूल्यस्य संकल्पः प्रातिकूल्यस्य वर्जनम। रक्षिष्यति ते विश्वासो गोप्तृत्व वर्णम तथा आत्मनिक्षेप कार्पण्ये षड्विधा शरणागती। हा शरणागतीचा 6 प्रकारचा विचार आहे। त्यामध्ये आत्मनिक्षेप याचा अर्थ आत्मनिवेदन। अंतकरणातले भाव ज्यांना आपण शरण जातो त्यांच्या समोर निवेदन करणं, समर्पित किंवा प्रगट करणं याला आत्मनिवेदन असं म्हणतात। आत्मनिवेदन ही भक्ती। यामध्ये आदर्श उदाहरण आहे बलिराजाचं, ज्यांनी 3 पावलं जमीन देण्याच्या निमित्ताने सर्वस्व अर्पण केलं। 2 पावलामध्ये सर्व आणि 1 पावलामध्ये स्व, याला म्हणतात सर्वस्व अर्पण करण्याचा प्रकार। परमार्थामध्ये भगवंताचा एक नियम असा आहे, जोपर्यंत समोरचा व्यक्ती परमात्म्याला काही देत नाही तोपर्यंत परमात्माही आपल्या जीवनातलं काहीच देत नाही। आपण जर कंजूसपणा केला तर परमात्मा त्याहीपेक्षा कंजूसपणा करतो, आणि आपण थोडंसं औदार्य प्रगट केलं तर परमात्मा हजारो पटीनं आपला औदार्य प्रगट करतो। यथा माम प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम। किंवा घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार। बाप उदार देव अपरिमितो याचक स्वेच्छास्ततो देतो। असे सहस्रवरी देतो सर्वस्व आपुले। परमात्मा उदार आहे। देण्याकरता जर प्रारंभ करू लागला तर किती मर्यादेपर्यंत देईल सांगता येणार नाही, पण जेही परमात्म्याला द्यायचं असेल ते अगोदर आपल्याला काहीतरी द्यावं लागतं। आपण आपलं अंतकरण परमात्म्याला दिलं तर परमात्मासुद्धा आपल्या अंतकरणामध्ये लपवून ठेवलेलं ज्ञान भक्ताच्या समोर उदार मनाने प्रगट करतो। म्हणून भक्तराज अर्जुनाने देवाच्या समोर एरवी माझ्या चित्ती जे होते ते मी विवरोनी बोलिलो येथे, परिनिके काया परोते ते तुम्ही जाणा। कार्पण्य नावाच्या दोषामुळे ज्या माझा स्वभाव उपहत झालेला आहे, धर्माच्या बाबतीमध्ये जो निर्णय करू शकत नाही, जे निश्चित कल्याणकारक असेल ते आपण मला सांगावं, मी आपल्याला शरण आलो आहे, असा शरणागतीचा विचार केला। त्यानंतर अर्जुनाला भगवान परमात्मा असं म्हणतील, अर्जुना तो तर चांगल्या प्रकारचा विचारी आहे, जाणता तरी म्हणवेसी, पंडित आहे, त्यामुळे आपलं कल्याण करण्यासाठी इतरांचं शिष्यत्व पत्करावं किंवा त्यांच्या अनुशासनामध्ये राहावं याची काही अपेक्षा नाही, स्वबुद्धीने तो विचार कर। भक्तराज अर्जुनाने उत्तर दिलं, परमात्मन मनुष्य कितीही सामर्थ्य संपन्न जरी झाला तरी एका अध्यात्म ज्ञाना वाचून त्याच्या जीवनातल्या दुःखाचा अंत होईल असा उपाय ना इहलोकातल्या राज्यप्राप्तीमध्ये आहे किंवा पारलौकिक असणाऱ्या स्वर्ग इंद्रपदाच्या प्राप्तीमध्ये आहे। याचा अर्थ मनुष्याने कितीही प्रयत्न जरी केला, इहलोकातलं निष्कंटक समृद्ध राज्य जरी संपादन केलं तरी त्याने दुःखाचा अंत होईल असा अनुभव येत नाही। किंवा अश्नंती दिव्यान देवी देव भोगान, स्वर्गातलं पुण्याच्या माध्यमातून मिळणारं संपूर्ण इंद्राचं राज्य जरी मिळालं तरी त्यातूनही त्याच्या दुःखाचा नाश होईल असा उपाय मात्र सापडत नाही। याचा अर्थ एका आत्मज्ञाना वाचून आपण कितीही उपाय जरी केले तरी ते उपाय अपायकारक होतात, किंवा दुसरा अर्थ ते उपाय मनुष्याला अत्यधिक बंधनामध्ये टाकतात। वाचून ज्ञाने विन एके उपाय करीसे जितुके, ते गुंफसे अधिके रुखी इये। हा रुख म्हणजे वृक्ष आहे, संसार नावाचा वृक्ष, आणि या संसार नावाच्या वृक्षाचं उच्छेदन करण्यासाठी
आपण एका आत्मज्ञाना वाचून बाकी कितीही उपाय संपादन केले तर ते उपाय या संसार नावाच्या वृक्षामध्ये अधिक गुंतवितात. म्हणजे पहिला तरी बरा होता, उपायाची साधना केल्यानंतर जास्त तो गुरफटला जातो. मनी मानसी परमार्थातल्या आपल्या काही धारणा निश्चित व्हाव्या लागतात. याचा अर्थ इहलोकातले प्रयत्न किंवा पारलौकिक भोगातली अनुकूलता, या सगळ्यांची अनुकूलता जरी प्रारब्धाने प्राप्त झाली तरी शोक निवारण होईल असा उपाय मात्र कदापि सापडणं शक्य नाही. म्हणून शहाण्या मनुष्याने आपल्या दुःखाचा नाश करण्यासाठी आणि परमानंदाच्या प्राप्तीसाठी जो उपाय स्वबुद्धीला कळत नाही तो कळवून देण्याचं सामर्थ्य शास्त्रामध्ये असतं. म्हणून पहिल्यांदा शास्त्राला शरण जावं हा पहिला अर्थ. आपल्या बुद्धीला कळत नाही ना, ईश्वराला शरण जा. जो मत होई अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणागता शरण्य मीचे एको. आणि सर्वात महत्त्वाची शरणागती आहे संतांची शरणागती. म्हणून इहलोकातला कोणताही उपाय माझ्या जीवबुद्धीला उत्तेजना देईल, आत्मज्ञान संपादन करून देईल किंवा कार्पण्य नावाच्या दोषाला नाहीसा करेल असा उपाय मला सापडत नाही, असं भक्तराज अर्जुनाने जेव्हा देवाच्या समोर सांगितलं. ज्ञानोबा म्हणतात, एवढं बोलण्यापुरतं का होईना अर्जुनाच्या अंतकरणाला भ्रांतीनं सोडलं. म्हणजे भ्रांतीचा असणारा जो भर तो कमी झाला. जेव्हा मनुष्याच्या अंतकरणातली भ्रांती कमी होते तेव्हा त्याला विचार सुचतात. बघा, हे आपल्याही लक्षात कधी कधी येतं. एरवी एखादा व्यक्ती आसक्त खूप असतो, पण जर तो स्मशानात गेला तर तेवढ्या वेळापर्यंत का होईना त्याची आसक्ती सुटते. स्मशानाच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर आला की पुन्हा त्याला ती आसक्ती व्यापते. बघा, एक क्षण का होईना मनुष्य सांगतो की नाही, अहो काही खरं नाही हो, 2 चिमट्या राग झाली म्हणजे सगळं गेलं, असं म्हणतो की नाही मनुष्य. तेवढ्या वेळापर्यंत तव क्षण एक भ्रांती सांडीला, तेवढ्या एका क्षणापर्यंत का होईना स्मशान वैराग्य, स्मशानात गेलं तरच वैराग्य, त्याला स्मशान वैराग्य म्हणतात की नाही. किंवा काही जर आपण प्रसंग पाहिले तर मनुष्याला वैराग्य प्राप्त होतं. दवाखान्यामध्ये एखादा व्यक्ती गेला, प्रचंड यातना होते. बघा, शल्यकर्म झाल्यावर म्हणजे काय, ऑपरेशन झाल्यावर प्रचंड यातना होते. जोपर्यंत आपण दवाखान्यात जात नाही तोपर्यंत काही वाटत नाही. आणि दवाखान्यात गेल्यानंतर जर आपण भरती झालो आणि रात्रभर जर आपल्यासोबत कोणी नसेल तर मग खरंच वैराग्य आठवतं. बघा, मला चांगला अनुभव आहे. कोणीच नव्हतं जवळ एक दिवस, एक रात्री. नेमका असं अधिक महिना लागला, संस्थेला सुट्टी, मग कोणीच नाही ना जवळ. मग तेव्हा आरोग्याची मनुष्याला किंमत कळते. असे प्रसंग येतात जीवनामध्ये. फक्त ते विचाराचे प्रसंग कायमचे राहत नाही. म्हणून तर शब्द आला ना, मज निरंतर जागविती. स्वाध्याय दररोज का करायचा? एका प्रवचनात किंवा एका कीर्तनात ऐकलं म्हणजे ज्ञान होईल असं काही सांगता येत नाही. अनादि मालेच्या ठाई, अनादि संसार मालेच्या ठाई, नित्य विषय भोगिले पाही, ते ठसावले चित्ताचे ठाई, वारंवार पाही सेवेता. आपले आतापर्यंत अनंत जन्म होऊन गेले. आपण विश्वाच्या प्रवाहामध्ये किती जन्म घेतले, किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा. आणि मग प्रत्येक जन्मामध्ये आपल्याला सवय लागलेली आहे विषय गोळा करायचे आणि विषयाचे असणारे संस्कार अंतःकरणामध्ये संचय करून ठेवायचे. त्या सगळ्या वासना अगणित काळातल्या आपल्या अंतःकरणामध्ये अशा खाली झाकून पडलेल्या आहे. त्यामुळे एका क्षणापर्यंत जरी आपल्याला वैराग्य झालं, चांगले विचार जरी आपल्या मनामध्ये आले तर ते प्रबळ असणारे संस्कार पुन्हा उद्भूत होतात आणि आपल्या विचाराला झाकून टाकतात. असं घडतंच बघा वारंवार. म्हणून स्वाध्यायान मा प्रमदितव्यम, स्वाध्याय दररोज केला पाहिजे, सत्संग दररोज केला पाहिजे. काही लोक आम्हाला कधी कधी प्रश्न विचारतात, का कुठं चालले? पण मी चाललो पाठाला. अजूनही पाठच ऐकता का? किती दिवस ऐकणार आहे? त्यांना असं वाटतं 4 वर्ष सुटले म्हणजे हे सगळ्यातून मुक्तच झाले. असं नाही, हे आयुष्यभर करायचं असतं. म्हणून निरंतर जागविती. एका क्षणापर्यंत भ्रांती गेली तर विचार चांगले आठवतात, पण त्या भ्रांतीचा प्रभाव असा आहे, तो आता या ओवीमध्ये येतोय बघा. घेतला असे भ्रांती कवळून. ज्ञानोबा म्हणतात, मला तर भक्तराज अर्जुनाकडं पाहिलं तर थोडंसं वेगळंच वाटतं आहे की मज पाहता
उर्मी नोहे हे अनारिसे गमत आहे, तो ग्रासेला महामोहे काळ सरपे. अर्जुनाची अवस्था पाहिली की मला असं वेगळं वाटतं की जणू काही महामोह नावाच्या काळ्या वर्णाच्या सर्पाने अर्जुनाला दंश केला आहे. सर्प चावत असेल तर ती वेळ महत्त्वाची आहे आणि दंश करताना मर्मस्थान महत्त्वाचं आहे. अर्जुनाच्या मर्मयुक्त असणाऱ्या हृदय कमळामध्ये कारुण्य वेळेच्या सांज वेळेच्या भरामध्ये लागला महामोह नावाचा सर्प, म्हणून या लहरी बंद होतच नाही. आणि माझ्या अर्जुनावर असा बिकट प्रसंग आला म्हणून परमात्मा गारुडी आहे. हे सुद्धा भक्तराज अर्जुनाचं फार मोठं भाग्य आहे बघा, की आपल्याला एखाद्या सर्पाचा दंश व्हावा आणि त्या सर्पाचं विष उतरविण्याकरता सामर्थ्य संपन्न असणारा गारुडी आपल्या जवळच असावा. म्हणजे आपलं घरच दवाखान्याच्या जवळ असावं. हा योग चांगला आहे की नाही. हे जाणून यायची प्रौढी, जो दृष्टी सवेची विषफेडी, तो धावया श्रीहरी गारुडी पातलाकी. जो नेत्र कटाक्ष टाकल्याबरोबर समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये कितीही भयंकर जरी विष असेल तर त्या विषाला जो दूर करू शकतो, असा श्रीहरी गारुडी धावून येऊन रक्षण करण्यासाठी अर्जुनाच्या जवळ पातलाकी प्राप्त झाला. हे अर्जुनाचं अनंत जन्माचं पुण्य आहे बरं. म्हणून तर ज्ञानोबा म्हणतात 6व्या अध्यायामध्ये की मला देवापेक्षाही अर्जुनाचं स्तवन करणं आवडतं बघा. तैसा अर्जुनाची विशेष स्तवावा, ऐसे आवडले मज जीवा. जे तो त्रिभुवनीच्या दैवा एकायतन झाला. परमार्थातलं त्रैलोक्यातलं सगळं दैव एकत्र केलं आणि ते दैव एका ठिकाणी राहण्याकरता आलं. कोण आहे ते व्यक्तिमत्व? अर्जुन नावाचं. आणि म्हणून तसा हा परमात्मा अर्जुनाच्या जवळ शोभून दिसतो आहे. कृपेला वशीभूत होऊन तो आता अर्जुनाचं सहज रक्षण करेल. आणि याच कारणामुळे मोह नावाचा सर्प अर्जुनाला चावला. परमात्मा धावून येणारच आहे. हा सगळा हेतू मी जाणला आणि मग ज्ञानोबा म्हणतात की अर्जुनाला मोह नावाचा सर्प चावला असं मी म्हटलं होतो. म्हणून तो पार्थू मोहफणी ग्रस्तो, म्या म्हणितला हा हेतू जाणून या. इथपर्यंत आपण चिंतन केलं. आता ज्ञानोबराय याही पुढे अर्जुनाच्या बाबतीमध्ये आणखीन 2 प्रकारचे भाव प्रगट करतात. आतापर्यंत अर्जुनाला सर्पदंश झाला अशी उत्प्रेक्षा अलंकाराची भाषा ज्ञानोबांनी वापरली किंवा रूपक नावाचा अलंकारही वापरला. याही पुढे ज्ञानोबा आणखीन एक रूपक अलंकार सांगणार आहे. आणि जेव्हा दिले जाणारे दृष्टांत किंवा उपमा बदलतात तेव्हा त्याला उत्प्रेक्षा नावाचा अलंकार असं म्हणतात. दुसरी उत्प्रेक्षा यामध्ये आलेली आहे. मग देखा तेथ फाल्गुनू, हे फाल्गुन अर्जुनाचंच एक नाव आहे. घेतला असे भ्रांती कवळूनू, जैसा घन पडळी भानू आच्छा दिजे, तयापरी तो धनुर्धर, जाहाला असे दोखे जर्जर. या 1.5 ओवीचा एकत्र विचार आहे. आणि पुढे येणारी अर्धी ओवी म्हणजे 76 क्रमांकाची अर्धी ओवी आणि त्याच्याही पुढे येणाऱ्या 4 अर्थात 4.5 ओव्यांचा एकत्र विचार पुढे करायचा आहे. कारण 76 क्रमांकाच्या ओवीमध्ये जे रूपक प्रारंभ होतं ते या 80 क्रमांकाच्या शेवटच्या ओवीपर्यंत येणार आहे. हा सगळा एकत्र विचार आहे. कधी 2 ओव्या, कधी कधी तर 1.5 ओवीसुद्धा येते किंवा कधी 1 ओवी आणि पुढच्या ओवीचं फक्त एकच चरण, एवढाही विचार पूर्ण होऊ शकतो. अर्थात हे जर आपण सूक्ष्म पद्धतीनं फक्त कसं आहे ऐकावं म्हणून ऐकू नये, तर त्यामध्ये आपली पण अभ्यासाची रुची प्रगती वाढली पाहिजे, जिज्ञासा वाढली पाहिजे. म्हणजे मग ग्रंथाचं अध्ययन करत असताना आपल्याला एक समाधान किंवा जिज्ञासापूर्ती झाल्याचा आनंद प्राप्त होतो. चिकित्सक पद्धतीनं, मीमांसा पद्धतीनं किंवा साक्षेप पद्धतीनं सुद्धा अध्ययन केलं पाहिजे. ज्ञानेश्वरी वाचणं ही आपली उपासना आहेच, नाही असं नाही, ती आपली साधनाही आहे. पण त्यातही पुन्हा आपण विद्यार्थी वर्गामध्ये असेल तर आपण त्याचं खूप अध्ययन चांगलं केलं पाहिजे. म्हणजे ही अक्षरं त्यांच्यामध्ये असणारा जो अर्थ आहे ते सेवेच्या माध्यमातून प्रगट करून दाखवितात. नाहीतर मग
विद्यापीठीय स्तरावर सुद्धा काही माणसं अभ्यास करतात की नाही, पण त्यांच्या अभ्यासाने संपन्न असणारं व्याख्यान ऐकण्यापेक्षा एखाद्या साधकाने उपासनापूर्वक केलेलं जे काही व्याख्यान आहे ते ऐकण्यामध्ये अत्यधिक रुची वाटते. का? कारण त्याची आवड, त्याची एकाग्रता आणि अभ्यास करत असताना झालेलं तप यातून वाणीचं ओझ प्राप्त होतं. म्हणून थोडासा हा विचार सांगितला. मग देखा ते त फाल्गुनू, हे अर्जुनाचं फाल्गुन नाव का आलं याची 2-3 कारणं आहे. आता सध्यालाही मला वाटतं फाल्गुनच महिना सुरू आहे. फाल्गुनच महिना प्रारंभ झाला की नाही. आता होळी असते ना, आणि त्या होळीमध्ये ते रडण्याचाही कार्यक्रम असतो बघा. होळीमध्ये रडतात की नाही माणसं, त्या होलिका उत्सव केला जातो. तसं अर्जुनाचं रडणंच आहे ना, म्हणून फाल्गुन शब्द वापरला असा एक अर्थ होतो. दुसरा अर्थ असा आहे की या फाल्गुन महिन्यामध्ये उत्तरा फाल्गुनी नक्षत्रामध्ये अर्जुनाचा जन्म झाला, म्हणून ज्या कालात जन्म झाला त्यानुसार हे अर्जुनाचं एक फाल्गुन नाव प्राप्त झालं. आणि तिसरा अर्थ असा होतो आहे की फाल्गुन हा इंद्राच्या उपासनेचा महिना आहे आणि अर्जुन हा इंद्र मंत्राचा जप केल्यामुळे प्राप्त झाला, म्हणून हे अर्जुनाचं एक नाव फाल्गुन आहे. काही सांगायचं? हा होळी, बरोबर. हो जी. जे होलिका उत्सव आहे की नाही, त्या होलिका उत्सव मला ती अपेक्षा होती, म्हणून बरोबर तुम्ही आजच आले. तो भाव प्रगट करण्यासाठी बरोबर योजना केली ज्ञानोबांनी तुमची. त्या होलिका आहे ना, त्याला ब्रह्मदेवाचं वरदान होतं की तुला अग्नी स्पर्श करणार नाही, म्हणजे अग्नी जाळणार नाही. आणि भक्तराज अर्जुनाचा नाश करण्यासाठी त्या हिरण्यकश्यपूने जवळपास भागवतामध्ये असा विचार आला, 10 किंवा 11 प्रकारचे प्रकार केले, अघोरी प्रकार. त्यातला एक प्रकारही मनुष्याला मारू शकतो, पण देव राखे तया मारील कोण, देव ज्याचं रक्षण करतो त्याला कुणीच मारू शकत नाही. तो हिरण्यकश्यपू हतप्रभ झाला की काय याच्याकडं सामर्थ्य आहे. आणि तेवढ्यात ती होलिका आली. त्याने सांगितलं, दादा काळजी करू नका, ब्रह्मदेवाने मला वरदान दिलं आहे की अग्नी मला जाळू शकणार नाही. त्यामुळे मी या भक्तराज अर्जुनाला माझ्या अंकावर घेते, तुम्ही लाकडाचं सरण रचा आणि अग्नी लावून द्या. तशाच प्रकारे तिने ते कर्म केलं, अग्नी लावला. नेमकी त्या दिवशी होळीच होती, तिथून पूर्णच होळी सुरू झाली बहुतेक. आता ब्रह्मदेवाने वरदान दिलं होतं की इतरांचं रक्षण करत असताना जर तुला अग्नीमध्ये जाण्याचं काम पडलं तर अग्नी तुला जाळणार नाही. पण त्या वरदानाच्या माध्यमातून तू जर इतरांना जाळण्याकरता प्रारंभ करत असेल तर मग अग्नी तुला जाळल्याशिवाय राहणार नाही, हा एक अर्थ. दुसरा अर्थ, मनुष्याचं वरदान कितीही मोठं जरी असेल तरी पण शास्त्रामध्ये नियम असा आहे, एखादं प्रबल प्रमाण आलं आणि त्याच्यापेक्षा आणखीन प्रबल प्रमाण आलं तर सगळ्यात श्रेष्ठ असणारं प्रबल प्रमाण मागच्या प्रमाणाला दुर्बल करून टाकत असतं. ब्रह्मदेवाचं वरदान भगवान विष्णूंच्या पुढं चालणार नाही आणि भगवान विष्णूंच्या भक्तापुढे तर कधीच चालणार नाही, म्हणून त्या वरदानाचा प्रभाव होऊ शकला नाही. परिणाम होलिकाच मृत्यूपंथाला प्राप्त झाली. सगळे राक्षस बोंब मारू लागले. आणि तसं रडणं हा तमोगुणाचा प्रकार आहे की नाही. प्रमाद मोहो तमसो भवतो ज्ञानमेवच. तमोगुणाची राक्षसी जे सुबुद्धी ते ग्रासी, विवेकाचा ठावोची पुशी निशाचरी जे, असा तो सगळा प्रकार आहे. आणि अर्जुना, तुझ्यावरही तमोगुणाचाच प्रकार झाला की नाही. तो ग्रासीला महामोहे, हा मोह कशातून प्राप्त होतो, निद्रालस्य प्रमादाभिस्तन्य बदनाती भारत, किंवा प्रमाद मोहो तमसो भवतो ज्ञानमेवच, हा सगळा तमोगुणाचा प्रभाव आहे. अर्जुनाची महाभारतामध्ये 10 नावं आलेली आहे. अर्जुन फाल्गुनो जिष्णू किरीटी श्वेतवाहन बिभत्सुर्विजय कृष्ण सव्यसाची धनंजय. आता ही 10 नावं आली बरं, पण ज्ञानेश्वरीमध्ये याहीपेक्षा जास्त नावं आलेली आहे. आता त्या 10 नावामध्ये कोणतेय हे नाव नाही आलं. पार्थ, पंडुकुमारा अशी नावं नाही आली. 10 नावं प्रामुख्याने आली. म्हणजे मग ही 10 नावं आली आणि इतर नावं तर इतर अर्जुनाला प्राप्त झालेली नावं आहे. पण प्रामुख्याने 10 नावाचा उल्लेख आला.
अर्जुन, ते अर्जुन एका औषधी वनस्पतीचं पण नाव आहे बघा, औषधी वनस्पतीचं. आणि दुसरा अर्थ असा होतो की अर्जुन म्हणजे औषधी जसं घेतलं की रोग निवारण करते, तसं तुका म्हणे पापे जाती संतांची अजपे. अर्जुनाच्या नावाचा उल्लेख केला की तरीसुद्धा शत्रू नष्ट होता. हे अर्जुनाचा नावाचा प्रभाव आहे बरं. शत्रुविनशती धनंजय कीर्तनेन असा एक श्लोकच आलेला आहे. दुसरा एक अर्थ असा होतो की अर्जुन शब्दाचा अर्थ होतो रुजित्वात अर्जुन, ज्याच्या मनात गाठ नाही, ज्याचा सरळ स्वभाव आहे त्याला अर्जुन असं म्हणतात. या लागी सुमन आणि शुद्धमती, जो अनिंदक अनन्य गती, पैगा गौप्य ही परितया प्रती चावळीचे सुखे. ते अर्जुनाचं अर्जुन नाव आहे म्हणजे सरळ मनाचं आहे. याचा अर्थ कुठं आला माहिती आहे का? 3ऱ्याच अध्यायामध्ये. 2ऱ्या अध्यायामध्ये मी आपला शिष्य आहे, आणि 3ऱ्या अध्यायामध्ये लाजसी नामा घोरी कर्मी सुता. देवाला तो लाज कसं काय वाटत नाही? हे कोण बोलू शकतं? ज्याचं मन सरळ आहे तोच बोलू शकतो, दुसरं कोणी बोलणार नाही. अर्जुन फाल्गुन शब्द इथंच आलेला आहे. जिष्णू म्हणजे जयशील असणारी वृत्ती, ज्याचा स्वभाव आहे विजय संपादन करणं, म्हणून त्याला जिष्णू असं म्हणतात. किरीटी, त्या निवात कवचांचा नाश करण्यासाठी इंद्राने ज्याच्या मस्तकावर मुकुट ठेवला, किरीट, म्हणून अर्जुनाचं एक नाव पडलं किरीटी. श्वेतवाहन, ज्याच्या रथाला कायमचे पांढऱ्या शुभ्रवर्णाचे घोडे झोंपलेले आहे. महतिस्यंदने स्थितो, जेथ गरुडाची जावळीचे कांतले चारी, म्हणून त्याला श्वेतवाहन असं म्हणतात. विजय नामे अर्जुन विख्यातू, विजय स्वरूप श्रीकृष्णनाथू. विजय हे अर्जुनाचं एक नाव आहे. ज्याला कधी पराजयाचं तोंड बघावंच लागलं नाही, तो कायम विजयी होत राहिला. त्याच्यानंतर पुढचं नाव आहे बिभत्सू. बिभत्सू म्हणजे युद्ध कर्मामध्ये ज्याने कधी धर्माचं अतिक्रमण केलंच नाही. जयद्रथांनी बाकीच्या लोकांनी त्या अभिमन्यूचा वध करण्यासाठी अधर्म मार्गाचं अवलंबन केलं, पण अर्जुनाने मात्र कधीही धर्माचं उल्लंघन केलंच नाही, म्हणून त्याला बिभत्सू असं म्हणतात. कृष्ण, जो आकर्षित करतो आहे कुणाला? कृष्णाही नवल कृष्ण अर्जुनत्वे जो, ज्याने देवाच्याही मनाला आपल्याकडे आकृष्ट केलं. देवालाही कृष्ण असं म्हणतात की, पण देवाच्याही मनाला जो आपल्याकडे घेऊ शकतो, तो अर्जुनाचं एक नाव कृष्ण आहे. सव्यसाची, जो 2 हातांनी सारखं शौर्य गाजवू शकतो. निमित्त मात्रम भव्य सव्यसाचीन, उजव्या हाताने जेवढा वेगाने बाण मारेल तेवढ्याच वेगाने डाव्या हाताने सुद्धा जो धनुष्य बाणातून बाण निक्षेप करू शकतो, त्याला सव्यसाची असं म्हणतात. हे आपल्याकडे सामर्थ्य नसतं बरं. उजव्या हातामध्ये आपली जेवढी ताकद असते तेवढी डाव्या हातामध्ये नसते. तुम्ही बघा ना, उजव्या हाताने जेवढी एखादी वस्तू आपण फेकू शकतो तेवढी डाव्या हाताने फेकू शकत नाही. म्हणजे जो उजवा असेल त्याचं हे, आणि जो डावखुरा असेल तो डाव्या हाताने जेवढ्या लांब वस्तू फेकू शकतो तेवढी तो उजव्या हाताने फेकू शकत नाही. दोन्ही एकत्र आले तर मग युती होऊ शकते, होतं की नाही? पण एका हातामध्ये तेवढं सामर्थ्य आपलं नसतं. अर्जुनाचं समान सामर्थ्य आहे सव्यसाची. आणि शेवटचा अर्थ आहे त्या नावातला धनंजय. राजसूय यागाच्या प्रसंगाला ज्याने अनेक राजांना जिंकलं आणि त्यांच्याकडून यज्ञाकरता धनसंपादन केलं, म्हणून अर्जुनाचं एक नाव पडलं धनंजय. अशी अर्जुनाची 10 नावं, त्यापैकी ज्ञानोबाने या प्रसंगात एक नाव घेतलं. मग देखा तेथ फाल्गुनू, घेतलासे भ्रांती कवळवणू. फाल्गुन महिन्यामध्ये जसे लोक मोहाला प्राप्त होतात, तसा अर्जुनसुद्धा भ्रांती कवळवणू घेतला असे. पाठीमागं तव क्षण एक भ्रांती सांडिला, एका क्षणामध्ये भ्रांतीने परित्याग केला तर देवाची शरणागती, मला कोणताही उपाय सुचत नाही असं विचार प्राप्त झाला. पण त्या भ्रांतीचा प्रभाव असा की पुन्हा त्या भ्रांतीने अर्जुनाला आपल्या ताब्यात घेतलं, वेटाळून घेतलं, झाकून टाकलं. कसं? उदाहरण देतात. जैसा घन पडळी भानू आच्छादिजे, ज्याप्रमाणे घन म्हणजे मेघ आणि पडळ म्हणजे पडदा, ढगांचा पडदा आला की त्यामध्ये तेजस्वी असणारा सूर्य झाकला जातो म्हणजे काय? सूर्याचं जे विशेष तेज आहे ना, ते तेज आपल्याला कळत नाही,
सामान्य स्वरूपाचा प्रकाश दिसतो, पण विशेष स्वरूपाचं तेज मात्र दिसत नाही. ज्ञानोबा म्हणतात सूर्य ढगांनी झाकला गेला हे कोणामुळे कळतं? सूर्यामुळेच कळतं. अभ्रे दिवस हरपला तो ही दिवसेची जाणू आला. म्हणजे सूर्यामुळेच सूर्य झाकला गेला हे कळतं. फक्त त्या ढगांचा पडदा नाहीसा करेल असा त्याचा विशेष प्रखर प्रकाश प्राप्त होत नाही, तोपर्यंत सूर्यदर्शन आपल्याला होत नाही. तसं जीवाचं सामान्य ज्ञान आहे जीवाकडे. सामान्य ज्ञान मी आहे, पण मी कोण आहे हे विशेष ज्ञान मात्र त्याच्याकडे नाही. कोणालाही विचारावं तुम्ही आहे का? मी आहे म्हणतो, पण मी कोण आहे? सच्चिदानंद ब्रह्म आहे असं नाही ना कळत. म्हणजे सामान्य ज्ञान आहे तर ते भ्रमाला पोषक असतं, आणि विशेष ज्ञान जे असतं ते भ्रमाचं नाशक असतं. रज्जूचं सामान्य ज्ञान आणि विशेष रूपाचं अज्ञान असेल तर त्यावर सर्प दिसतो. ही प्रक्रिया जशी कायम आहे, तसं सामान्य ज्ञान आहे आणि विशेष रूपाचं आत्मज्ञान नसेल तर जसा सूर्य ढगांच्या पडद्याने झाकला जावा, तसा हा भक्तराज अर्जुनसुद्धा अज्ञान नावाच्या आवरणाने झाकला गेला. म्हणून तर अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, शोकनाश आणि आनंदावाप्ती ही सगळी प्रक्रिया आता येणार आहे. बरं, हे अर्जुना नाही प्रपश्यामी, आम्हाला काय योग्य आहे आणि काय योग्य, धर्मसम्मूढ चेताहा कार्पण्य दोषोपहत स्वभाव, हे अज्ञानच आहे. त्या अज्ञानातून आवरण प्राप्त झालं, घेतला असे भ्रांती कवळून. त्यानंतर मी एक अर्जुन आहे आणि हे माझे सगळे स्वजन आहे, हा विक्षेप आहे. परोक्ष ज्ञान तर आहेच, परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमम भवान, परोक्ष ज्ञान. आणि परमात्म्याच्या मुखारविंदातून वचन आलं की मग अर्जुनाला झालं अपरोक्ष ज्ञान. अपरोक्ष ज्ञानातून नष्ट मोहाहा, शोकनाश, आणि त्यानंतर आनंदावाप्ती. कोणतं? पूर्ण ब्रह्म झाला पार्थ. हा सगळा प्रकार आहे. जशा चिदाभासाच्या सप्त अवस्था, त्याच अवस्था याही प्रसंगामध्ये आपल्याला दिसतात. घेताला असे भ्रांती कवळून, जैसा घन पडळी भानू आच्छादिजे. हे ढग निर्माण होतात बघा सूर्याच्या उष्णतेनं. झाकतात कोणाला? सूर्याला झाकतात. शेवाळ कुठं निर्माण होतं? पाण्यावर. झाकतं कुणाला? पाण्याला झाकतं. पण डोळ्यामध्ये ते ज्ञानोबाने म्हटलं आहे बघा, हा हे असो डोळ्यांचे, डोळाची पडळ रचे, तेने देखणे पण डोळ्यांचे न गिळीचे काही. डोळ्याच्याच असणाऱ्या आतमधलं चिकट पाणी डोळ्यातून तयार होतं आणि झाकतं कुणाला? म्हणजे काय? जे जे पदार्थ ज्या आश्रयाला निर्माण होतात त्याच आश्रयाला ते पुन्हा आच्छादित करतात. याला स्वाश्रया आणि स्वविषय असं म्हणतात. म्हणजे पाण्याच्याच आश्रयावर निर्माण व्हायचं आणि पाण्याला विषय करायचं म्हणजे झाकून टाकायचं. तसं आपल्या मूळ आत्मस्वरूपाच्या आश्रयाने अविद्या किंवा माया प्रगट होते आणि विषय कोणाला करते? आपल्याला झाकून टाकते की नाही. जसं सूर्याच्याच उष्णतेनं त्या पाण्याची वाफ होते आणि ढगांचा पडदा तयार होतो आणि झाकतो कुणाला? सूर्यालाच. तसं ही सुद्धा स्वरूपी झाली माया, स्वरूपनेन निजे धनंजया. तसाच प्रकार आहे की नाही. उदकी झाली बाबुळी, उदकाते जैसी झाकोळी, का वायाची आभाळी आकाश लोपे. हे असो डोळ्यांचे, डोळाची पडळ रचे, तेने देखणे पण डोळ्यांचे न गिळीचे काही. तैसी हे माझीचे बिंबली, त्रिगुणात्मक सावली, की मजची आड ओढवली, जवने का जैसी, मनोनी भूते मातेने नती. माझीची परी नोळखते, अहम ममता भ्रांती, विषयांद झाले. आपल्याच स्वरूपावर अज्ञान राहतं आणि आपल्यालाच काय करतं? विषय करतं. मग आता ते अज्ञान जर आपल्या ठिकाणी राहत असेल तर निवृत्त दुसऱ्याने करावं का? आपलंच आपल्या निवृत्त करावं लागेल की नाही. शास्त्र, सद्गुरुदेव आणि साक्षात ईश्वर परमात्मा बोध प्रदान करू शकतात आणि त्याच माध्यमातून तो पडदा दूर होतो. तसं अर्जुनाला झाकल्या गेलं. भ्रांती कवळून घेतला असे, तयापरी तो धनुर्धर, जहाला असे दुःखे जर्जर. त्याचप्रमाणे हा धनुष्य धारण करणारा अर्जुन दुःखाने अत्यंत जर्जर व्याकुळ झाला. पराक्रमी फार मोठा आहे, पण पराक्रमी जरी असेल तर मोहाने व्यक्ती हतप्रभ होऊन जातो.
किंवा त्याला त्याचा स्वतःचा पराक्रम आठवत नाही. पहिल्या अध्यायामध्ये ओवी बघा, देखोनी सकळ स्वजन विसरला अभिमान संग्रामीचा. तो अर्जुनाने स्वजन पाहिले की संग्रामामध्ये आतापर्यंत आपण काय काय पराक्रम गाजवला, तो सगळा पराक्रम तो विसरून गेला. एवढी मोठी मोहाची ताकद आहे की व्यक्तीला तो हतप्रभ करतोच करतो, पण त्याला स्वतःची आठवणसुद्धा होऊ देत नाही. या 1.5 ओवीमध्ये अर्जुनाला दुःखाने जर्जर केलं, तो भाव सांगितला. आणि आता ज्ञानोबा पुढे जैसा ग्रीष्म काळी गिरीवर वनमला का, इथपासून पुढे आता 4-4.5 ओव्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं रूपक करतात. या रूपकाची भाषा फार गोड आहे. ज्ञानोबा म्हणतात, अर्जुन हा एक प्रकारचा श्रेष्ठ पर्वत आहे आणि भक्तराज अर्जुनाचं दुःख हरण करण्यासाठी, त्या पर्वताला शांत करण्यासाठी जो जवळ असणारा परमात्मा तो एक प्रकारचा मोठा मेघ आहे, असं रूपकाची भाषा आहे. बरं, पाठीमागे कोणतं रूपक केलं? अर्जुनाला सर्पदंश झालेला आहे असा तो एक व्यक्ती आहे की ज्याला सर्पाने दंश केलं, आणि त्याच्यासोबत असणारा परमात्मा हा गारुडी आहे. तिथं रूपक केलं होतं गारुडी, आणि सर्पदंश झालेला एक व्यक्ती रुग्णाचं रूपक केलं. तसा परमात्मा शोभून दिसू लागला. पण आता एक रूपक केलं की अर्जुन एक प्रकारचा पर्वत आहे आणि त्या पर्वताला शांत करण्यासाठी भगवान परमात्मा मेघाच्या रूपाने जवळ आलेले आहे. आपण जेव्हा प्रत्यक्ष पारायण करतो की नाही, तेव्हा आपल्याला या अक्षरांची सेवा होते. यानंतर थोडीशी आपली त्या सेवेतून अधिकाराची भूमिका उंचावली गेली की आपल्याला त्या ओव्यांचे अर्थ कळतात आणि कळालेच पाहिजे. आणि त्याच्याहीपेक्षा पुढं जाऊन शब्द कळावा, शब्दाचा अर्थ कळावा, त्यातला भाव अर्थही कळावा. आणि एक भूमिका आपली अशी यावी की शब्दाचं असणारं जे आच्छादन आहे, वरचं कवच, त्या कवचालाही सांडावं आणि शब्दाच्या आतमध्ये असणारं जे परमात्म तत्व आहे त्याच्याशी आपण एकरूप व्हावं. या क्रमाच्या भूमिका आहे. आणि याच्याकरिता मात्र अत्यधिक प्रमाणामध्ये पुण्य संपादन करावंच लागतं. हे इतकं सोपं नसतं. मनुष्याला ऐकण्यामध्ये रुची प्राप्त होत असेल तर होका जपतपे श्रोत यांची फळा आली. श्रवणाचे सुद्धा अधिकार मी उदाहरण दिलं होतं बघ पाठीमागे, की वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य श्री विठ्ठल महाराज कुले बाबा काय सांगायचे पाठामध्ये, बुवा 4 वर्ष सुटले म्हणजे तुम्ही काही कीर्तनकार नाही झाले. 4 वर्ष सुटले म्हणजे आत्ताशी कुठं तुम्हाला कीर्तन कसं ऐकावं याचा अधिकार प्राप्त झाला. हे सगळी काय भूमिका असते. आहाच बोलाची वालीप फेडीचे आणि ब्रह्माची याची अंगा घडीचे, मग सुखेसी सुरवाडीचे सुखाचे माझे. या रूपकातून ज्ञानोबांची आपल्याला बुद्धिमतीच्या ठिकाणी असणारं कौशल्य, चातुर्य किती विशेष आहे हे आपल्याला जाणवतं. मग ज्ञानोबांचं वय नाही पाहिजे आपल्याला. ज्ञानोबांचं 15 वर्ष वय पूर्ण आहे, 16व्या वर्षाला प्रारंभ झालेला आहे. आणि तेवढ्या वयामध्ये आता आपल्याला आयुष्य जरी खर्च केलं तरी तुका म्हणे नेनो युक्तीची ते खोली, अशी अपूर्व टीका ज्ञानोबांची प्रगट झाली. गुरुवारी बाबा सांगत असतात की नाही, गुरुवारी कोरेकर बाबा सांगतात की आता पुनश्च एकदा जरी ज्ञानोबांनी अवतार घेतला आणि पुन्हा एकदा ज्ञानेश्वरीची रचना करायची ठरवली तरी अशी नाही होणार. यापेक्षा कमी किंवा यापेक्षा सरस ज्ञानेश्वरी ग्रंथ तयार होईल, पण असा नाही होणार. हा अपूर्व आहे. याला अनन्वय अलंकार असं म्हणतात. अमृताची चवी निवडीची तरी अमृताची सारिखे म्हणेचे. अमृत कोणाप्रमाणे? अमृताप्रमाणेच त्याला दुसरी उपमा देता येणार नाही. तशी ज्ञानेश्वरी. विस्तार का केला? आपल्याला ज्ञानेश्वरीतले रूपक कळाले पाहिजे. आणि जोपर्यंत ते रूपक, दृष्टांत, त्यातला असणारा भावगर्भित अर्थ आपल्या लक्षात येत नाही तोपर्यंत आपल्याला अध्ययनातला आनंद मिळणार नाही. आणि एकदा जर ग्रंथाच्या अध्ययनातला आनंद मिळाला, थोडक्यात जर आपण ग्रंथोपजीवी जर झालो ना, तर मग जगातलं कोणतंही सुख आपल्यासमोर हात जोडून जरी उभं राहिले तरी कोणत्याही अनुकूल भोगाचा स्वीकार करावा असं आपल्याला कधीच वाटणार नाही. तो व्यक्ती साधक म्हणू शकतो, मला भोग नको, फक्त मला ज्ञानेश्वरीच्या एका ओवीचा चांगला अर्थ कळाला
त्याचं फक्त मला आस्वादन घेऊ दे, बाकी मला विक्षेप करू नको, असं तो म्हणू शकतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये तो का म्हणे पहा, शब्दाचे हा देव. आपला नित्यनेम शब्दाची सेवा करणं हा आहे. एखाद्या प्रसंगाला बाकीचा नित्यनेम आपला चुकला तरी चालेल, पण आपल्या जीवनातली ज्ञानेश्वरीची सेवा कधीच चुकता कामा नये. बाकीचे प्रसंग राहिले तरी चालेल. कधी कधी आमची देवपूजा होत नाही, आम्ही देवपूजा नंतर करतो, पहिलं आपली ही सेवा करू. म्हणजे मला काही माझा मोठेपणा नाही सांगायचा, तसं तुमच्याही जीवनात झालं पाहिजे. एखाद्या प्रसंगाला तुम्ही आंघोळ नाही केली तरी चालेल, पण पाठ ऐकला पाहिजे. फक्त हे विनोदात घ्या बरं, असा काही त्याचा फार लांबचा अर्थ घेऊ नका. रूपक आपल्याला ती कळाली पाहिजे. नाही नाही नाही, मला यांच्यावर विश्वास आहे, तसं ते करणार. मी सहज म्हटलं, रक्षिष्यते ते विश्वास हा, असा विश्वास आहे. जैसा ग्रीष्मकाळी गिरीवर वनवला का, रूपक केला आहे बरं. ज्ञानोबा म्हणतात, भक्तराज अर्जुन हे दुःखाने तप्त झालेले आहे. जोपर्यंत व्यक्ती दुःखाने संतप्त होत नाही ना, तापल्याशिवाय शुद्धता मिळत नाही. बघा, एखादा सोन्याचा अलंकार तुम्हाला शुद्ध करायचा असेल तर तो अग्नीमध्ये तापावाच लागतो. अग्नीमध्ये तापला की त्यातला हिनकस भाग निघून जातो. तसे आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक, आदिभौतिक, आदिदैविक दुःख आले तर ते दुःख आपल्याला ताप देतात ना, ते अंतःकरणाला तापून काढतात. आणि अंतःकरण दुःखाने तापलं की ते बोध संपादन करण्याकरता योग्य होत असतं. शेतकरी पेरणी करतो, पेरणीच्या अगोदर काय असतं, नांगरणी. पेरणीच्याही अगोदर नांगरणी असते. आता नांगरणी केली की ते सगळी माती तापते. बघा, चांगली माती तापली आणि त्यामध्ये जर पाऊस पडला तर मग वाफ तयार होते ना, त्याला आपण वापसा असं म्हणतो. हा वापसा सांगितला आहे बघा 6व्या अध्यायामध्ये. ज्ञानोबा म्हणतात, सोन या ऐसा अवधानाचा वापसा, लादला सोन या ऐसा, म्हणून पेरावया धिवसा श्रीनिवृत्तीशी. हे सात्विकाचे निवड पे, गेले आध्यात्मिक खरपे, निडारले वाफे चतुरचित्ताचे. वापसा सोन्याप्रमाणे आहे. आणि वापसा पाहिला की जातिवंत शेतकरी पेरण्याकरता उत्सुक होतो, इतका उत्सुक की मडे झाकून या करी ती पेरणी. तसं निवृत्तीनाथांना पेरण्याकरता एक इच्छा निर्माण झाली की सगळे लोक चांगल्या प्रकारचं अवधान देतात. तुम्हाला काय प्राप्त झाली भूमिका, ज्ञानदेव म्हणे मी चाडे, सद्गुरूंनी केले कोडे, माथा हात ठेवला ते पुढे, बीजेची वाईले, म्हणून येणे मुखेचे निघे, ते साचची संतांच्या हृदयी लागे. जे ज्ञानोबरांच्या मुखारविंदातून निघतं आहे ते समोरच्या व्यक्तीच्या हृदय नावाच्या जमिनीमध्ये पेरलं की त्याला मग संवाद फळेशी उठले, त्याला चांगल्या प्रकारचा आत्मानंद प्राप्त होतो. थोडक्यात दुःखाचे प्रसंग आले तर आपण देवाचा उपकार मानलाच पाहिजे. थोडक्यात परमात्मा आपल्याला शुद्ध करण्याच्या कसोटीमध्ये टाकतो आहे, हे देवाची योजना आहे. बघा, अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा वमन संसार. देवाच्या मनात जर आलं ना, एखाद्याकडून परमार्थ करून घ्यायचा तर परमात्मा त्याला संसार करूच देत नाही. देवभक्ता लागी करुणे दे संसार, अंगे वारावार करून ठेवी. देवाच्या मनात असतं याने संसार करू नये, म्हणून एकामागे एक दुःखाचे प्रसंग परमात्मा पाठवित असतो. आणि आपल्या जीवनामध्ये फार मोठे दुःख आले तर समजून घ्यावं ईश्वराच्या मनात आहे आपलं शुद्धीकरण प्रारंभ झालेलं आहे. ज्याप्रमाणे दुःख आलं की शुद्धीची प्रक्रिया प्रारंभ होते. कोणत्याही संत महात्म्यांचं चरित्र बघा, त्यांच्या जीवनामध्ये अध्यात्माचा प्रवास होण्याच्या अगोदर प्रतिकूलतेचे प्रसंग आलेलेच आहे. रात्र असल्याशिवाय सूर्यसुद्धा उदय होत नाही, तर जीवनामध्ये परमार्थाचा उदय होण्यासाठी दुःख का नको. शहाणी माणसं दुःखाचा सहर्ष मनाने स्वीकार करतात, केलाही पाहिजे. प्रारब्धाने क्रम प्राप्त होतात ते चांगलेच असतात. ग्रीष्मकाळी, ग्रीष्मकाळी म्हणजे भर उन्हाळ्यामध्ये अगोदरच उन्हाळा, त्यामध्ये उंच असणारा पर्वत, त्या पर्वतावर गवतही मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि त्याला पुन्हा वणवा लागला. म्हणजे वणवा हा एक अग्नीचा प्रकार. वरून सूर्याची प्रखर असणारी किरण उन्हाळ्यात प्राप्त झाली म्हणजे तो पर्वत असा अत्यंत तप्त व्हावा
तसा हा अर्जुन अत्यंत दुःखाला तप्त झाला. जैसा ग्रीष्मकाळी गिरीवर वनवला का, तसा हा अर्जुन दुःखाने अत्यंत जर्जर झाला. आता आपण पर्वताला शांत करण्यासाठी किती अग्निशामक दलाच्या गाड्या बोलवल्या, म्हणजे तो पर्वत शांत होणार आहे. त्याला एकच उपाय आहे, पाऊसच पडला पाहिजे. मग आता अर्जुन जर ग्रीष्मकाळी गिरीवर वनवा का, श्रेष्ठ पर्वत, त्याला पुन्हा वनवा लागला, हे वनवाच आहे की नाही? आध्यात्मिक आधी भौतिक आधी दैविक दुःख वनवाच आहे. आणि त्यामध्ये पुन्हा मनामध्ये दुःख होतं, म्हणजे उन्हाळाच एक प्रकारचा आहे. उपाय दिसत नाही म्हणून उन्हाळा आहे, दुःख प्राप्त झालं म्हणजे वनवा लागला. मग आता अर्जुनाला शांत कोण करेल? ज्ञानोबा म्हणतात मनोनी. मनोनी म्हणजे काय? अर्जुन जर ग्रीष्म काळात वनवा लागलेला पर्वत असेल तर मनोनी त्या अर्जुनाला शांत करण्यासाठी हे कारण पाहिलं. आणि पर्वत पाहिला की गिरी देखोनी सुबरे मेघ जायचा. चांगला पर्वत पाहिला की मेघालाही असं वाटतं याच्यावर वर्षाव करावा. मग मेघ कोण आहे? मनोनी. सहजे सुनीळ कृपामृते सजळ तो ओळला असे गोपाळ महामेघ. ज्ञानोबांची भाषा किती गोड आहे बघा. आकाशामध्ये ढग येतात, आभाळ येते बघा. जे पांढऱ्या शुभ्र वर्णाचं असतं की नाही त्याला आपण आभाळ म्हणतो. आभाळ आले आता असं म्हणतो की नाही आपण. आणि मेघ कशाला म्हणतात? ज्याच्यामध्ये पाण्याचा संचय असतो त्याला म्हणतात मेघ किंवा ढग. आणि बहुधा ते श्याम वर्णाचेच असतात, म्हणजे सावळ्या वर्णाचे. आणि परमात्म्याचं वर्ण कसं आहे? सावळे परब्रह्म. मग जसा मेघांचा वर्ण सावळा असावा तसा परमात्म्याचाही वर्ण सावळाच आहे. किती रूपक गोड आहे बरं. म्हणजे भगवंताला मेघाची उपमा द्यायची असेल तर जसा मेघाचा वर्ण आहे तसाच परमात्म्याचं वर्ण आहे. म्हणून तर भगवंताला घनश्याम म्हणतो की नाही आपण. घन म्हणजेच काय? ढग. ते श्याम वर्णाचे, तसाही परमात्म्याचा श्याम वर्ण आहे. आणि तेच असणारे मेघ वर्षाव करतात, बाकीचे करत नसतात. म्हणून सहजे, सहज म्हणजे स्वाभाविक, निसर्गतः सुनीळ चांगला उत्तम श्यामवर्ण आहे देवाचा. सु म्हणलाय, विशेषण वापरलंय, निळ नाही नुसता. उत्तम श्यामवर्ण हा परमात्म्याचा. का? कारण त्याच्या सौंदर्यामध्ये विकार नाही. म्हणून स्वाभाविक उत्तम श्यामवर्ण हा परमात्म्याचा आहे. ढगांचा वर्ण श्यामवर्णाचा. ढगामध्ये पाणी पण असावं लागतं की नाही? तसं परमात्मा जर मेघ असेल तर पाणी कोणतं आहे? कृपामृते सजळ. सामान्य मेघामध्ये फक्त पाणी आहे आणि देव नावाच्या मेघामध्ये अमृत आहे. अमृत. कृपामृते, कृपा हेच अमृत आहे. आणि त्या कृपारूपी अमृताने अत्यंत भरलेला सजळ, किंबहुना एक दुसरा अर्थ होतो, आपण जमिनीतलं कितीही पाणी द्या पिकांना, पिकं टवटवीत होत नाही बघा. आणि आकाशातलं पाणी पडू द्या थोडंसंही, पिकं प्रफुल्लित होऊन जातात. का? कारण ते त्यांच्यासाठी अमृतच आहे. जमिनीत पाणी पडलं की मग त्याला जमिनीतले दोष लागतात. नाहीतर सगळ्यात शुद्ध पाणी आकाशातलं, सगळ्यात शुद्ध पाणी जगातलं सगळ्यात शुद्ध त्या आकाशातलं पाणी आहे. त्या पाण्यात कोणताच विकार होत नाही. पण त्या पाण्यात अमृत पिकापुरतं आहे. आणि इथे कृपारूपी अमृताने सजल पूर्ण भरलेला मेघ आलाय. मेघ. आणि तो मेघसुद्धा दुसरीकडे जात नाही. मेघाला जर थांबवायचं असेल तर त्याला दोन कारणं असतात. सुवाये मेघ सांवरे. चांगला वारा वाहू लागला की मेघ वर्षावा करता फिरतो. आणि गिरी देखोनी सुबरे मेघ जायचा. पर्वत चांगला पाहिला की तिथं ढग मुक्काम करतात. म्हणून जिथं डोंगराचा पट्टा आहे ना तिथे जास्त पाऊस पडतो. आता आपण विकासाच्या नावाखाली डोंगर सपाट केले मग पाऊसही पडणार नाही. होतं की नाही असं? पर्वत फार महत्त्वाचे आहे. गिरी देखोनी सुबरे मेघ जायचा. तसं त्या महामेघाने एक गिरी पाहिला. कोणता? भक्तराज अर्जुन नावाचा गिरी. आणि त्या गिरीकडे भगवंताने आपला प्रवाह ओळविला. तो ओळला. किती शब्द गोड आहे बघा. म्हणजे अर्जुनाची अवस्था पाहिली की माझा अर्जुन दुःखाला जर्जर झाला आहे. देवाकडे अगोदरच कृपा आहे. आणि ज्याच्याकडे कृपा असते तो सहज दुःख हरण करण्यासाठी दुःखी व्यक्तीकडे स्वतः जातो.
तो स्वतः जातो, येण्याची अपेक्षा करत नाही बघा, नाही करत. तो ओळला, तो परमात्मा सहज अर्जुनाकडे ओळला. पण कसा? श्री गोपाळ महामेघ, संपत्तीने संपन्न असणारा, इंद्रियांचा स्वामी, पृथ्वीचं पालन करणारा, हे सगळे अर्थ श्री गोपाळ या पदामध्ये आहे. जो पृथ्वीचाही स्वामी आहे, इंद्रियांचं पालन करतो, वेदवाणीचं रक्षण करतो, असा श्री गोपाळ तो अर्जुनाचंही पालन करणार आहे ना. रक्षिष्यति इति विश्वासः गोप्तृत्व वर्णम तथा, हा माझं रक्षण करणार आहे असं शरणागतीमध्ये प्रकार आहे. म्हणून ओळला श्री गोपाळ, आणि तो सगळ्यात मोठा मेघ आहे. आता हा महामेघ, मग मेघ आला की त्याबरोबर विजेंचा कडकडाट येतो, तिथं विजेचं चमकणं येतं. मग परमात्मा जर मेघ असेल, देवाचं संपूर्ण शरीर हा मेघ असेल, तर त्या मेघातली वीज कोणती? ती ज्ञानोबा पुढे सांगतात. सुंदर रूपक आहे. ते सुदर्शनांची द्युती, तेची विद्युल्लता झळकती, गंभीर वाचा ते आयती गर्जनेची, आता तो उदार कैसा वर्षेल, तेने अर्जुनाचळ निवेल, मग नवी विरुडी फुटेल उन्मेषाची, ते कथायिका मनाची आराणुका, ज्ञानदेव म्हणे देखा निवृत्ती दास. तेथ, तेथ म्हणजे कुठं? हा तेथ शब्द आहे ना, ठिकाणवाचक आहे. तेथ म्हणजे त्या ठिकाणी. कोणतं ठिकाण? ओळला श्री गोपाळ महामेघ तेथ. परमात्मा मोठा मेघ आहे आणि त्या मेघाच्या ठिकाणी असा अर्थ करायचा. आता आकाशामध्ये मेघांची फळी दाटून आली की त्या मेघांच्या घर्षणातून वीज प्रगट होते. मग त्या उदकाचे आवेशे प्रगटले तेज जे लखलखीत दिसे, ते विजो माझी असे सलील काही. आता या ओळीमध्ये पाठभेद एक आहे. तेथ सुदर्शनांची द्युती, आणि दुसरा पाठ आहे सुदर्शनाची द्युती. दोन्ही पाठ घेता येईल, पण सुदर्शन हाही पाठ घेण्यापेक्षा प्रत्यक्ष भगवंताच्या शरीराचं वर्णन सुरू आहे ना, त्यामुळे दर्शन घेणं महत्त्वाचं. कारण देव बोलतो आहे ना, आणि बोलत असताना भगवंताचे ओठ उघडणार आहे, आणि ओठ उघडले की भगवंताच्या दातांचा प्रकाश पडणार आहे. त्या दातांचा प्रकाश हीच भगवंताच्या दाताचा प्रकाश म्हणजे वीज आहे. सुदर्शन म्हटलं आहे बघा. दर्शन म्हणजे दात. योगी पुरुषाला नवीन दात येतात, त्याची कुंडलिनी शक्ती जागृत झाली तर दातही आन होती. अपाडे साने जती, जशी दुबाही बैसे पांती हिरे यांची. दोन हिऱ्यांची ओळ मांडावी, तशी योगी पुरुषाला नवीन लहान लहान आकाराचे दात येतात. त्याला सगळं नवीन शरीरच प्राप्त होतं. मग आता योगी पुरुषाच्या दातांचा एवढा प्रकाश हिऱ्यांप्रमाणे, तर हा तर योगेश्वर आहे, याच्या दातांचा प्रकाश किती असेल? एक कथा सांगितली असते, पण आजची वेळ संपत आली. उद्या सांगू ती. आता मी अभ्यास करून आलो होतो रात्री. हे सुदर्शनांची द्युती. दर्शन म्हणजे दात, आणि भगवंताच्या दातांचा द्युती म्हणजे प्रकाश पडला. दाताला दंत म्हणतात ना, आणि द्युती म्हणजे कांती, दंत कांती. ते तर सुदर्शनांची द्युती. भगवंताच्या बोलत असताना दातांचा प्रकाश पडला. पांढरी शुभ्र दात आहे देवांची. आणि भगवान परमात्म्याचं वर्ण कसं आहे? सावळा वर्ण. सावळ्या वर्णाच्या व्यक्तीला पांढरी शुभ्र दात असेल तर ते दातही शोभून दिसतात, कारण त्याचं एक विशिष्ट प्रकारचं सौंदर्य खुलतं त्याने. आणि भगवान परमात्मा बोलणार आहे, तर ज्ञानोबा म्हणतात देवांचे पांढरे शुभ्र दात, आणि त्या दाताची जी असणारी प्रकाश कांती, त्याची विद्युल्लता झळकती. तीच या महामेघ असणाऱ्या परमात्म्याच्या अंगावर विद्युल्लता झळकणारी. विद्युल्लता म्हणजे काय? विजेची वेल आहे, म्हणजे चमकणारी वीज शोभून दिसते आहे. मग आता वीज चमकली तर विजेचा गडगडाटसुद्धा होतो की नाही? कडकडाट आवाज होतो. तसं गंभीर वाचा ते आयती गर्जनेची, देवाची गंभीर आशयाने संपन्न असणारी, की जे अर्जुनाला बरोबर आत्मबोधाची प्राप्ती करून देणारी वाणी आहे. वरवर पाहिली की ती वाक्य कठीण वाटतात, पण त्यातलं आतलं प्रेम मात्र घेण्यासारखे, म्हणून गंभीर वाचा. वरी वरी पाहता उदासे, आत तरी अतिसुरसे, ते वाक्य ऋषिकेशे बोलो आदरिली. वरवर पाहिलं ती बोलणं वाटतात की आवेशयुक्त आहे,
पण अर्जुनाचा मोह निवारण करण्यासाठी आवेशच महत्त्वाचा आहे. कारण अर्जुनालाच आवेश प्राप्त झालेला आहे. कथम भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन ईशुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हा वरिसूदन. समोरचा व्यक्ती आवेशात असेल तर त्याचा आवेश नाहीशा करण्यासाठी आपल्यालाही आवेश धारण करावाच लागतो. गंभीर वाचा आहे देवाची. किंवा सामान्य पुरुषाच्या व्यक्तीला देवाच्या बोलण्यातला भाव कळणार नाही. वरवर जर असेल ना व्यक्ती बहिर्मुख, त्याला अर्थ नाही कळणार. त्यासाठी व्यक्ती अंतर्मुख असावा लागेल आणि अंतर्मुख व्यक्तीच्याच मनाला देवाचं बोलणं कळेल, म्हणून ते गंभीर आहे. गंभीर वाचा ते गर्जनेचे आयती. प्रचंड गर्जना करावी आणि त्या गर्जनेचा आवाज व्हावा, याची सामुग्री काय असेल तर देवाचं गंभीर आशयाने बोलणं. म्हणजे देवाचं गंभीर बोलणं ही गर्जना आहे आणि देवाच्या दातांचा प्रकाश हे विजेंचं चमकणं आहे. आणि परमात्म्याचा श्यामवर्ण हा महामेघ रूपाचा आहे आणि तो देवाला सहज प्राप्त झाला. अशा गुणांनी संपन्न असणारा हा महामेघ अर्जुन नावाच्या पर्वतापर्यंत आलेला आहे. म्हणजे आपली अधिकाराची योग्यता एवढी असावी. ऐसी कर्मे साम्य दशा होय तेथ विरेशा मग श्री गुरु आपैसा भेटेची का. जर फल परिपक्व झालं ना, आम्रफल, तर त्या पोपटाला निमंत्रण द्यावं लागत नाही. किंवा कमळातला सुगंध परिपक्व झाला की भ्रमराला आमंत्रण द्यावं लागत नाही. तसा अधिकार पूर्ण झाला की श्रीगुरूच आपल्याला भेट देण्यासाठी येतात. तसं याही प्रसंगाला भक्तराज अर्जुनाचा अधिकार पूर्ण आहे. वैराग्य आहे ना. अवाप्य भूमा वसपत्न वृद्धम राज्यम स्वराणामपि चाधिपत्यम, हे सगळं वैराग्य आहे. वैराग्य वसंताचे भरे एरवी दिवस तरी या पुरे, परे वैराग्य वसंताचे निभरे जे सोहम भाव मोहुरे मोडोने आला. मनोनी प्राप्ती फळी फळता ययासी वेळ न लागेल आता. होय विरक्ताईसा अनंता भरवसा झाला. म्हणजे एखाद्या प्रसंगाला, एखाद्या वृक्षाला फळं येण्याकरता दिवस कमी आहेत किंवा त्याची अजून पूर्ण वाढ झाली नाही. पण वसंताच्या मनात आलं तर ते कधी कधी एवढे वृक्ष असतात बघा, त्याची वाढही झालेली नसते, पण 1-2 वर्षात त्याला मोहर येतो. वसंताचा प्रभाव आहे. आणि काही काही वृक्ष आयुष्य निघून जातं, फळंही लागत नाही. असंही कधी कधी घडतं की नाही. वैराग्य वसंताचा भर झाला की त्याला परमार्थाचं फळ लागतं. तसं अर्जुनाला झालं आहे. परमात्मा ओळला गोपाळ श्री महामेघ स्वतः देवाले आता तो उदार कैसा वर्षेल. आता उदार असणारा हा परमात्मा कैसा वर्षेल, कशा प्रकारचा वर्षाव करेल की ज्यामुळे ग्रीष्म काळामध्ये वनव्याला प्राप्त झालेला हा अर्जुन नावाचा पर्वत तेने अर्जुना चळू निवेल. अर्जुन नावाचा हा पर्वत निवेल, शांत होईल. इतका शांत की त्यासारखी शांती जगात कोणतीच नाही. ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय या सगळ्या त्रिपुटी माळून जाईल, इतका तो शांत होईल. अर्जुना चळू निवेल मग नवी विरुडी फुटेल उन्मेषाची. उन्मेष म्हणजे विचार, ज्ञान किंवा बुद्धी. अर्जुन नावाच्या पर्वताच्या ठिकाणी नवी ज्ञानाचा अंकुर प्रगट होईल. ज्ञानोबारा म्हणतात, पण ते तुम्हाला ऐकावं लागेल. ते कथा ऐका. कशासाठी? मनाची आराणुका, मनाचं समाधान होण्यासाठी ती कथा ऐका. ज्ञानदेव म्हणे देखा निवृत्ती दास. कथा ऐकायची असेल तर तो निवृत्ती दास असावा लागेल, प्रवृत्तीचा दास चालणार नाही. आणखीन काही विचार आहे. ती कथा ऐकायची, पण ते आता आज नाही तर उद्या ऐकायची. पुंडलिक वरधारी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.